मंगलाचरण. कुंतीनं देवाजवळ विपत्ती मागितली. देवही म्हणाला तथास्तु. त्या देवदत्त दानानं विश्व भावसमृद्ध झालं आहे. वेदनेचा जय जयकार असो. वेदना उपलब्ध झाली नसती तर मानवानं सुख कसं भोगलं असतं कोण जाणे. ही कुणा एकाची भ्रमणगाथा. हा कुणी एक स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखांचा साक्षी होता. गोपाळ नीलकंठ दांडेकर. कुणा एकाची भ्रमणगाथा. डोळे मिटले. सूर धरून बागेश्री रागात सुरू केलं. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. थांबल्यावर यशोदा म्हणाली, काही माणसांना सवयच असते ना आत्मनिंदा करण्याची. मी म्हटलं, तू यथालाभ संतुष्ट आहेच झालं. असू द्या, अर्थ सांगा की. अर्थ तर अगोदरच सांगितला. मरण हे मोठं आनंददायी आहे. यशोदा एकदम गंभीर होऊन मध्येच म्हणाली, कबीराचंही असंच एक वचन आहे भैया. सगळ्यात साधूसंतांना मरणाची अशी भुलावण का पडली आहे हो? त्याचा असा आहे यशोदे, या अभंगातलं मरण लाक्षणिक आहे. अहंकाराचं मरण आहे ते. तो अहंकार गेल्याचा, सर्वात्मक झाल्याचा आनंद आहे. म्हणूनच सगळे संत त्याच्या लाभासाठी उत्सुक आहेत. शेवटी संत ही तरी माणसंच असतात ना. आश्चर्यानं यशोदेनं विचारलं, म्हणजे काय भैया? म्हणजे आम्हा सामान्यांसारखेच काम, क्रोध आणि अहंकार त्यांनाही छळत असतात अशीच दुःख. केवळ ते अधिक उंच जागी बसले असल्यामुळे त्यांची दुःखही अधिक उंच असतात. विश्वास नाही बसत. प्रमाण देऊन बोलतो. तूर्त अहंकाराचं मरण बाजूला ठेवू. प्राकृतिक मरणासंबंधीचं बघ. ज्ञानेश्वरानं समाधी घेतली 21व्या वर्षी. एर सामान्य ज्या उंबरठ्यात उभी राहून भावी जीवनाची स्वप्न रंगवण्यात गुंततात, त्या उंबरठ्यात ज्ञानेश्वर क्षणभर उभा राहिला. आणि त्यानं निर्णय कसला घेतला माहिती आहे? समाधीस्थ होण्याचा. मोठं मर्मस्पर्शी आहे यशोदे. जन्माचा पूर्वार्ध कष्टाचे आघात शोषित गेला. ज्ञानेश्वरांसारखं स्थितप्रज्ञ लेकरू, पण तेही एकदा जगावर रुसून जीव द्यायला बसलं. त्या निर्णयापासून त्याला मागं वळवलं त्याच्या धाकुल्या बहिणीनं. ती मोडक्या झोपडीच्या बंद दाराशी उभी राहिली आणि तिनं हाक घातली कळवळून, अरे माझ्या ज्ञानदादा, रागावलास. पावन मनाचा योगी तर लोकांचे अपराध शोषित वाटेनं चालतो. शांत हो रे, शांत हो. ऐक माझ्या दादा, आई मला लहानगीला टाकून गेली तेव्हापासूनच्या सगळ्या रात्री तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपली आहे मी. मला पोरकी करतोस पुन्हा एकदा. ऐक रे माझ्या दादा. यशोदे, माझा ज्ञानदादा उठला. डोळ्यातले आसव सांभाळीत तो बाहेर धावला. त्यानं त्या कौतिकाला पोटाशी धरलं घट्ट. यशोदेनं पदरानं आपले मोठाले डोळे पुसले. पाण्याचा घोट घेऊन ती पुढे बोलू लागली. हा त्या महान जीवनातला पहिला उत्कट प्रसंग. यामुळेच ज्ञानोबाशी जवळीक करता येते. त्याला माझा ज्ञानोबा म्हणता येतं. तो तुम्हा आम्हातला वाटतो, थोडा अधिक उंच, एवढंच काय ते. आता दुसरा प्रसंग. ज्ञानोबा तीर्थयात्रेच्या मिशानं देशभर हिंडला. त्याला समाजाच्या दुःखाचं नवीन दर्शन झालं. कुणी एकजण आतताईपणा करतो, त्यामुळं असंख्य लोकांना दुःख भोगावी लागतात. हे ज्ञानोबाला सहावेनं झालं. म्हणून त्यानं समाधीचा निर्णय घेतला. नामदेवानं म्हटलं आहे, कलयुगी जन आत्याती करीती, सहावे नागे यासी काही केल्या. नामा म्हणे आता देहासी विटला, स्वरूपी पालटला ज्ञानदेव. ज्ञानोबानं आम्हाला सांगितलं आहे की भवरोगावरचं औषध हरिनाम आहे. आपण मात्र वेगळंच औषध करून आमच्यातून उठून चालता झाला. हातातला पेला पलीकडे ठेवून दिला. तेही मौन राहिली. मीही. बाहेर उन्हानं दिपलेली दुपार जळत राहिली. संध्याकाळी हळूच एकटा बाहेर पडलो. घाट उतरून नर्मदेवर पोहोचलो. घाटावर माणसांची गर्दी होती. खाली कलिंगडाची एक वाडी होती, तिच्या पलीकडे जाऊन बसलो. जवळजवळ अर्धा मैल पसरलेलं नर्मदेचं पात्र. पैकी अर्धा ते पाऊण फरलांग प्रवाह. कुठं फरलांगभर सुद्धा. बाकी सगळी वाळू पांढरी भुळभुळीत. ही वाळू इतकी पांढरी कशी कोण जाणे. अगदी समुद्राच्या वाळूसारखी. दक्षिणेतल्या सगळ्या नद्यांची वाळू काळी, जाड. दक्षिणेतली माणसंही काळी सावळी.
तशीच ती वाळू. दक्षिणेतल्या नद्यांची पात्रही सुमार आकाराची. सह्याद्रीवर एवढी अपार जलधारा कोसळते, पण एकाही नदीचं पात्र नर्मदे एवढं नाही. आपला हातभर, वावभर, कासराभर. कृष्णा, गोदा, तुंगभद्रा यांची पात्र पार पुढे गेल्यावर विस्तारली आहेत. तरी नर्मदेशी त्याची बरोबरी करता यायची नाही. केवढा हिचा विस्तार! दृष्टीसमोरचं सर्व विश्व हिनं व्यापलं आहे. पूर्वा आणि पश्चिमा दृष्टीनं धावावं तिथवर पात्र तिच्या पुढे धावतंय. पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असलेला वहाव इथं दृष्टीसमोरच काय तो जाणवतोय. उगवतीकडून लोटत येणारं पाणी काठाच्या दरडी फोडून आत शिरू पाहत आहे. पण एखाद्या खडकाची नाहीतर जमिनीत खोलवर मुळं शिरलेल्या एखाद्या झाडाची उटकण लागली की तिथल्या तिथे ते थोडासा धुसमुसळपणा करतं, मग परत फिरतं. दो बाजूच्या झुडपात उगवतीच्या अंगाला तमंग साकळलेला दिसतो. निरखून पाहिलं तरच हे कळतं. या खुणा वगळल्या तर मग पूर्वाही सारखीच आणि पश्चिमाही सारखीच. वहावाच्या दिशेचा काही थांगपत्ता लागत नाही. केवढी उंच दरड, जसा डोंगराचा तुटलेला कडा. ही दरड नुसतीच कोरडी माती असती तर नक्कीच खाली ढासळती. दरडीच्या आसऱ्याला उन्हं चुकवीत वाटसरू आणि गुरं बसतात. त्यांना समाधीच मिळाली असती. पण ही केवळ कोरडी माती नाही. हिच्या अंगालगत घासून पाणी वाहिलं आहे, अतिशय वेगानं. तो वेग आणि पाण्याचा ओलावा दोघांचाही परिणाम तिच्यावर झाला आहे. भरीला फुपाटत धावणारा पाण्याचा असीम दाब. त्या दाबामुळं दरड जणू किल्ल्याचं तटच झाली आहे. तटात झुडपं उगवतात, तशी या दडीच्या पोटातही ती उगवली आहेत. केवढी भव्य दरड, किती क्षुद्र झुडपं, पण या क्षुद्रामुळंच हे भव्यत्व कसं देखणं झालं आहे. मी नर्मदा तटाकी उभा आहे. दक्षिण दिशेला विस्तीर्ण प्रवाह, त्याच्या पलीकडे वाळू, तिच्या शेजारी दरड, उत्तरेला या सिकता सागराच्या अंशालगतही दरड. या दृश्याबाहेर जग आहे का? मला कळेना झालं आहे. संपूर्णपणे नर्मदामय झालो आहे मी. दिवस पार कल्ला आहे. आता काही मिनिटातच अस्त होईल. अर्ध आकाश तांबूस झालं आहे. किती देखणं तांबूस, पण कशासारखं? कशासारखं नव्हे, स्वतःसारखं. मला वाटतं हा तांबूस अरुण वर्ण पाहून ऋषींनी आपल्या ध्वजांचं वर्ण ठरवलं असावा. पश्चिम क्षितिजाजवळ काही मेघ एकवटले आहेत. त्यांनी सूर्याला झाकून टाकलं आहे. सगळीकडे धूसर छाया पसरते आहे. हळूहळू ती गडद होईल. मग आपल्या पंखाखाली हे संपूर्ण दृश्य झाकोळून टाकेल. गाव, मंदिर, वृक्ष, घरी परतणारी गुरं, घाट, त्यावर स्नान करणारे श्रद्धाळू जीव, स्नानाचे मंत्र सांगणारे भिक्षुक. मला ते मंत्र इथवरही ऐकू येत आहेत. श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्तार्थम रेवायः उत्तरे तिरे. अरे, मी तर भारताच्या मध्यरेषेवर उभा आहे. नर्मदा ही उत्तर दक्षिणेची सीमारेषा. ही ओलांडली की उत्तर सुरू. सगळ्यांचा ओढ उत्तरेकडे. रामदासांचा मारुती उत्तरेकडे धावतो आहे. जीवनाच्या संध्याकाळी पांडव उत्तरेकडे निघाले आहेत, निर्वाणाच्या शोधासाठी. पांडवच का, सगळेच. रेवेपर्यंत कर्मभूमी. तपश्चर्या करायची ती रेवेच्या तीरावर. जीवन ओसरत आलं की उत्तरेकडे गंगातीरी यायचं. दक्षिण ही यमाची दिशा. सगळे यमापाशातून मुक्त होण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना जीवनाचा अंतही उत्तरेला गंगा तटाकी व्हायला हवा आहे. उत्तरेस हिमालय आहे. त्याच्या उपत्यका अजून अज्ञात आहेत. मरणानंतरची स्थिती ही अज्ञातच आहे. तेव्हा त्या स्थितीत प्रवेशही अज्ञाताच्याच कुशीत व्हावा. ज्ञातस्थळी मेलो तर कोण जाणे काय घडेल. कदाचित 4 माणसं भाजून टाकतील, मुठभर राख होईल. कुणी जमिनीआड केलं तर चिमूटभर माती होईल. शरीर कोल्ह्या कुत्र्यांच्या तोंडी पडलं तर त्यांची विष्ठा होऊन कुठंतरी पडावं लागेल. ज्ञानोबानं नाही का म्हटलं, हे विपाय आगीत पडे तरी भस्मची होऊन उडे, ज्या हले श्वानावर पडे तरी ते विष्ठा, या चुके दोही काजा तरी होय कृमींचा पुंजा. मेलेल्या माणसांचं यातलं काहीतरी झालेलं आपण पाहतो आहोत. पण आपलं मात्र हे व्हायला नको आहे. उत्तरेकडे जावं, जिथं कुणी असणार नाही, कुणाची चाहूल नसेल, कुणाचा श्वास नसेल, कुणाचा उच्छ्वास, कुणाचे उसासे, कुणाचे आस्व, हुंदके. अशा कुठंतरी अज्ञात प्रांतात. तिथं कुणाला नकळत हळूच आक्रोश न करता, डोळ्यांची पापणी न उलावू देता, हर्ष शोकांच्या पलीकडल्या स्थितीत अतिशय शांतपणे प्राणत्याग करावा. जसा एखाद्या तेवत्या दिवलीवर घट पालथा घालावा, मग ती केव्हा विसते ते कळतच नाही तसं. का झाकलिये घटींचा दिवा, काय जिनेणो झाला केव्हा, तिये रीती पांडवा देह ठेवी. असा रहस्यमय मृत्यू व्हावा. जन्म रहस्यमय आहे तसा, चैतन्य रहस्यमय आहे तसा.
विचारधारा अशी रहस्यांच्या खोळेत शिरते आहे. भोवतालचं दृश्य ही रहस्यमयाच्या कुशीत दडी देत आहे. आकाश तर अनंत, ते मात्र आज कुठं कुठं डोकावणाऱ्या मेघांनी शांत झालं आहे. ती एक चांदणी कुठे आज सांगता येत आहे. या मेघाच्या अलीकडे, त्याच्या पलीकडे, दुरून ऐकू येणाऱ्या आरतीचा ताल आणि ही दिशा असं मोजता येत आहे. माझ्या शेजारची कलिंगडाची वाडी, तिथले वेल पसरायचे थांबले आहेत. मिळवलेली सगळी चेतना त्यांनी कलिंगडांना पुष्ट करण्यात खर्ची घातली आहे. कलिंगडं तयार झाली आहेत, बदबद वाजू लागली आहेत, रसानं भरल्याचा आवाज. आता वेलांशी त्याचा फारसा संबंध राहिला नाही. मध्ये देठांचं सूत्र आहे तेवढंच. ते तुटलं की संपलं. कसं आहे हे? असंच.